ठिकाणी आता साऊ गावाचे सरपंच व त्यांचे सर्व दादा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नानाभाऊ सोनवणे तसेच साऊरचे उपसरपंच आदरणीय कौतिक काका या सर्वांचं आणि त्यांच्यासोबत आलेलं होतं। तसेच यानंतर सुरुवातीपासून शाळेसाठी सन्माननीय आबासाहेबांचं तसेच आदरणीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आपल्याला म्हणजे आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे सन्माननीय आबासाहेब। प्रजासत्ताक दिवसाच्या ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ते आमचे मित्र सुरेश अण्णा, कौतिकजी भाऊ, गावाचे पोलीस पाटील बायदास सदाराव, हेमंत ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवदास काका, अनिल सदाराव, विनोद ठाकरे, आपल्या गावाचे पोलीस पाटील योगेश आणि सर्वच आदरणीय शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, खरं म्हणजे तुमचा आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मार्के सर, संदीप सर यांनी सगळ्यांनी सनेर सरांनी विनंती केलेली होती, परंतु मी मुद्दामून अर्धा तास अगोदर तुमच्याकडे आलो कारण मला 9 वाजेला जिनिंग मध्ये अहमदाबादची काही लोक आज बोलवलेले होते आणि त्याच्यासाठी मला त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे मी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सदाराव सर असतील यांची अनेक वर्षापासून या गावाशी आणि या गावातीलच या परिसरातीलच त्या वास्तव्यात असल्यामुळे आपल्याला त्यांची बांधिलकी जाणून ते नेहमी आपल्याशी चांगलं शिक्षण देत असतात। या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बरोबर मार्के सर तुम्ही सांगत असताना भाषणामध्ये सांगत होते की वाचन, खरं म्हणजे या मोबाईलच्या जमान्यामध्ये वाचन फार दूर होऊन गेलेलं आहे आणि म्हणून लहानपणापासूनच आई सुद्धा मुलगा रडला का लगेच मोबाईल हातात देऊन देते आणि म्हणून वाचन पासून हे विद्यार्थी दूर जाऊ नये याच्यासाठी आपण चांगला प्रयत्न करावा। खरं स्वातंत्र्य भेटलं त्याचे 75 वर्ष आता पूर्ण झाले, परंतु आपण स्वातंत्र्य भेटण्याच्या पेक्षा आपण पारतंत्र्यात कसं गेलो होतो, गुलाम का झालो होतो याच्यावर जास्तीचा अभ्यास आपण आता करायला गरज आहे आणि म्हणून पारतंत्र्यात पुन्हा जाऊ नये याच्यासाठी आजचे सगळे विद्यार्थ्यांनी आजपासूनच या बाबतीत आपला विचार करायला पाहिजे की कायमस्वरूपी गुलामगिरीत राहिलेला देश आहे। निजामांचं, मोगलांचं, इंग्रजांचं, अनेक लोकांचं आपल्यावर राज्य होतं आणि पुन्हा आता या अधिकारी वर्गाचं सुद्धा राज्य या ठिकाणी बोलताना सांगितलं कुवर सरांनी की अधिकारी फार त्रास देत होते, तर तसं या पुन्हा पारतंत्र्यात आपण जाऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे। या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण मी अनेक वर्षापासून बघतो आणि कार्यक्रम पण अत्यंत चांगले घेतात। आजचा कार्यक्रम अत्यंत चांगलाच असेल। ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं भेटतील, ज्यांना बक्षिसं भेटतील त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। ज्यांना भेटले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करून पुढच्या 26 जानेवारीला तुमचा जेव्हा कार्यक्रम राहील तेव्हा तुम्ही बक्षीस तुम्हाला मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सदिच्छा देतो। मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची म्हणजे 5-10 मिनिटांचा रजा घेतो, माफी मागतो। जय कार्यकर्ते साऊर शानाभाऊ शिरसाट साऊर, नानाभाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ आपण या ठिकाणी उद्घाटनासाठी पुढे यायचे। एक मिनिट बापू, बापू एक मिनिट बापू, मान्यवरांच्या हस्ते आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। पुनश्च मी आपल्या विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। न पूछे जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछे जमाने से कि क्या
की क्या हमारी कहाणी है की आमच्या या तापी परिसरातील सर्व दौड, मंदाणे, झोतवाडे, शेंदवाडे, साऊर या परिसरातील या चिमुकल्यांच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, तर त्यांच्याकडे अतिशय सुंदर असे कलाकृती आहे. त्या कलाकृती आपल्या समोर सादर करणार आहे. तर कृपया सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा, मनसोक्त आनंद घ्यावा. कृपया कोणीही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. डाव्या बाजूने यायचे सुनील भाऊ, आदरणीय बालचंदा चित्ते, आदरणीय सुनील भाऊ माडी, आदरणीय विजूभाऊ माडी. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री कुंवर सर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं सरस्वती माता आणि नटराज पूजन होऊन आणि नारळ वाढून या कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन तसेच शिवसेनेचे गिरासे सर, मंदाण्याचे सरपंच आदरणीय बाळासाहेब आले, त्यांचे स्वागत. यानंतर मंदाण्या कोडी यांचं स्वागत. आमच्या विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन, शेंदवाड्याचे ग्रामपंचायत सदस्य, आमचे मंदाण्याचे पोलीस पाटील गोपाल, आमचे नुकतेच तातू दादा आहेत, शानाभाऊ शिरसाट आहेत, बाजीराव महाराज आहेत, अनिल कुंवर आहेत, लोटनभाऊ पाटील आहेत. या सर्वांचं स्वागत. तसेच खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्री आमच्या विद्यालयाचे माजी शिक्षक आदरणीय महेंद्र पाटील सर, आदरणीय जयंत बागल दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी दुर्गा दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी. हो
भाऊ यांच्याकडून 50 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. मॅडम 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 यांच्याकडनं उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा मैं तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। दिले जो काटे जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है। ऐसी विदाई हो तो, लंबी जुदाई हो तो, दहलीज दर्द की भी पार करा दे। बाबा मैं तेरी मन का, टुकड़ा हो तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। कुछ करिए बस बस मेरी गाने, कुछ करिए, कुछ करिए, कुछ करिए बस बस बड़ा बाबा, अब कुछ करिए। हो कोई तो चल सुध मरिए, तुम बेतरिए या मरिए, हो कोई तो चल सुध मरिए, तुम बेतरिए या मरिए।
लागला तरी मी कधी सापवली लागला तरी मी कधी सापवली तुमच्यासाठी खुश हो जाए तालिया की खूप. आता बघा आपल्या समोर गावरानी तडका ऐराणी नाटिका आहे. मग वा माय बटनू ना तू कडी चालत इथली ना तिखटीस नी माया शिवपुरा नाही का झालं तुला नाही जेव्हा देवा तवा इथून वावना नेहमी कानमा भोयाच रासो माय काय करू वा माय खूप करम पुट्टा वा बहीण म्हणा गण पोरी देख्यात पण तो आई छन मोगरा करलाय ना तिले कधी काय काम सांगते अशी कुत्री नागतच सुटस. देखतो आता समोर बटेल छे ना चमेली चाट्या वैरात येईल छे. डोंट डिस्टर्ब मी माझा स्टडी चालू आहे. आणि हा चहा तुम्हीच ठेवा आणि हा मलाही द्या आणि भांडे तुम्हीच घासा. मायो आई वावशे का ववडा बहीण
भरती 150 आणि देखास माले काय करू माय वंशे का ववडा बहीण भरती 150 आणि देखास माले जड तडे काय मायो आई वंशे का ववडा बहीण भरती 150 आणि देखास माले काय बी मना टकुताई मनी भरीशे माले वाटे तुमनी बरे वही तुमले वाटे मनी बरे वही जड तडे सारखं शेव माय कोटे बिजावा पय असले 3च पाणी रस काय कामासाठी आला होता तुम्ही? दुसरं काम नसतं का तुम्हाला चुकल्याशिवाय? आणि हा जा तुमची सून वाट पाहत असेल. चाललो माय मी म्हणा म्हणणार का बडका काढायला तू टकुताय ना जोडे मला काय माहिती तू इथली कुत्रीन माहेर सुटची चालू ना मला काय अवസ്ഥा याला तिथून घरी यावानी. सर्व सासूंनी आपल्या सुनेला मुलगीप्रमाणे वागावे. सर्व सुनांनी आपली सासूबाईला आईप्रमाणे वागावे. सासवांनी कुणाशी सुनेच्या चुगल्या करू नका. धन्यवाद. करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिन करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा
असले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज मी बोलेलो किस मी ती बोलली आज नाही म्हणू नको म्हणे इम्रान हाशमी माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांदीचं कंगण सोन्याचं गंटन करीन गिफ्ट हा करत मजाकनी पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ गुलाबी साड़ी पे वारी है दुश्मन की औकात नहीं है अपनों की गद्दारी है दुश्मन की औकात नहीं है अपनों की गद्दारी है दुश्मन घर में बैठे हैं तुमको सतरा पड़ोसी को जो छुरी बगल में रखते हैं तुम मार देना उस दोषी को जो छुरी बगल में रखते हैं तुम मार देना उस दोषी को इस धोखे के हमले में जो अपनों का काम नहीं होता पुलवामा में उन वीरों का ये अंजाम नहीं होता पुलवामा में उन वीरों का ये अंजाम नहीं होता अपनों की गद्दारी का जो होता समय रूप नहीं कैसे पता चला दुश्मन को ये गाड़ी बुलेट प्रूफ नहीं कैसे पता चला दुश्मन को ये गाड़ी बुलेट प्रूफ नहीं उन वीरों को गद्दारी का करे सा सजरा होता पुलवामा में एक भी सैनिक नालाचार मरा होता पुलवामा में एक भी सैनिक नालाचार मरा होता कौन है जयचंद अपने देश में कब एहसास तुम्हें होगा ये देश खत्म हो जाएगा क्या तबाभास तुम्हें होगा ये देश खत्म हो जाएगा क्या तबाभास तुम्हें होगा क्या बस गरीब माँ बापों ने रक्षा का बीड़ा उठाया है एक भी नेता का बेटा क्यों शहीद नहीं हो पाया है एक भी नेता का बेटा क्यों शहीद नहीं हो पाया है जो शहीद के घर पे लिखते हो महसूस करो उस पत्थर को अगर जरा दम रखते हो तुम तोड़ दो धारा 70 को अगर जरा दम रखते हो तुम तोड़ दो धारा 70 को कभी दिखाओ हमें तुम्हारा कितना बड़ा कलेजा है कभी मिलो उस बाप से जिसने फौज में बेटा भेजा है कभी मिलो उस बाप से जिसने फौज में बेटा भेजा है गोलीगढ़ समाधान नहीं तो क्या है कुछ बदलाओ तुम बहरूपी ये नेताजी कभी असली रूप दिखाओ तुम बहरूपी नेताजी कभी असली रूप दिखाओ तुम जब देश में मातम पसरा है तुम वफा निभाने जाते हो क्या कश्मीर उन्हें दे तुम जिनकी दावत खाते हो क्या कश्मीर उन्हें दे तुम जिनकी दावत खाते हो आजाद सिंह आजाद नहीं आजादी का दम भरता है ये बेबस दिल रो पड़ता है जब देश का बेटा मरता है ये बेबस दिल रो पड़ता है जब देश का बेटा मरता है वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम पानी में आग कोई लगा नहीं सकता पानी में आग कोई लगा नहीं सकता और हम हिंदुस्तानियों से कोई आंख मिला नहीं सकता कोई आंख मिला नहीं सकता शांतता ठेवावी ही आमच्या विद्यालयातर्फे आग्रहाची विनंती किसी से इश्क कर मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर जाने का नहीं मगर हद से गुजर जाने का नहीं धन्यवाद तर चला आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे पुढील डान्स सादर करतायत जयश्री भाग्यश्री पायल आणि स्मिता या विद्यार्थिनींनी स्टेजवर यायचं आहे
यांचा जो She's the girl I want, she's the one I love. She's sent to me from the heaven above. She's so cool, she's so fine. Out of 10, I give her 9. देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा यूं नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुम कह दो ना यू आर माय सोनिया जो करता है गलियों और चौबारों में फेंका भागी करता फिरे तू तो अपने यारों में फेंका भागी कुछ नहीं सच बात जो बया की दहाड़ है जवां की मर्दान की मस्तान की अब तू भी मान ले नैनों के जाम दे ओ अजरे 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 आजा छोकरा जवारे 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 छोकरा जवारे चमक चमक के चलती है कभी कभी दौड़ा है डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें कभी कभी चलती है कभी कभी दुख कहानी बेढंगी साया जब से मिला तेरा साया भाया मुझे हर बार तू भाया लाया सपने हजार तू लाया ऐसे ऐसे हाँ ऐसे 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 जैसे मेरी बेपरवाही खल गई वो दरवा तू किस खेत की मूली है जरा पता टीवी पे ब्रेकिंग न्यूज हर मेरा बगदाद से लेके दिल्ली आगरा टीवी पे ब्रेकिंग न्यूज हर मेरा बगदाद से लेके दिल्ली आगरा देणगी मिळाली त्यांचे मी खूप खूप धन्यवाद प्राप्त झालेले धन्यवाद मारणारे मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना हिंदुस्तान लिख देना थैंक यू आपण एकमेकांशी बोलत असतो एकमेकांना अनेक प्रकारचे मेसेज वगैरे असं तसं चालू असतं तसंच जिथं ओळख परिचय आहे तिथं आपण मेसेज गुड मॉर्निंग गुड नाईट हे अमुक डमुक काय असेल नसेल ते टाकत असतो तसंच हा जो कार्यक्रम आहे पुढील कार्यक्रम घेऊन येता आहे काहीतरी संदेश देता येते आपल्याला आमचे इयत्ता 6वीचे मुलं प्रथम हितेश कुणाल दिग्विजय आणि भटेसिंग हे घेऊन येता आहेत संदेश आते हैं चल
हमें तड़पाते हैं। वो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सोना सोना है। मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है, बस तेरा प्यार है। माँ तुझे सलाम, तुझे सलाम। माझे एक मित्र भेटायला आले, विनोद ठाकरे यांनी, आणि आपल्या विनोद दादा आले ते आउट ऑफ होते, म्हणजे बाहेर देशाला. इंग्रजी बोलायचे पण थोडंफार मी तुम्हाला मराठीत सांगतो. तर आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत प्रजासत्ताक दिनाच्या. दीपक शुभेच्छा दे, तू फोनवर बोलू शकतो. थँक्यू. आपल्या विद्यालयाचा सुपुत्र दीपक माडी हा आज भारतीय सेनेमध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी देशाची सेवा करत त्या बॉर्डरवर आहे आणि बॉर्डरवरून त्याने व्हिडिओ कॉल केलेला आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याला सॅल्यूट करायचे आणि घोषणा द्यायची आहेत. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद दीपक. आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा तुझ्या मागे आहेत देशसेवेसाठी. धन्यवाद. बाहेर देशाला होता, आला इकडे माझ्याकडे भेटायला. घेऊन गेलो मी माझ्या खेडेगावामध्ये. आता काही गौऱ्या बिवऱ्या बनवत नाही, आधी गौऱ्या बनवायच्या. शेणाच्या गौऱ्या, गाईचं म्हशीचं गोळा करून आणायचं, ते चुलीवर तेच पेटवायला तेच कामाशी यायचं. माझं फिरवत होतं त्याला गावामध्ये. फिरवता फिरवता तो एका ठिकाणी असं शांत उभा राहून गेला आणि एकसारखं पाहत राहिला. असं एकसारखं पाहत राहिला. त्याला काय माहिती बिचारायला काय. तो ना असं भिंतीवर एकटोक नजरेने पाहू लागला. माझ्याकडून राहवलं गेलं नाही सर. शेवटी मी विचारून घेतलं त्याला, काय रे भाऊ काय पाहतोय म्हटलं तू. काय किंवा म्हैशा भिंतीवर चढली कशी काय म्हणे. थँक्यू. तुझसे नाराज नहीं, तेरे दिल में हूँ पर तेरे पास नहीं. तेरे दिल में हूँ पर तेरे पास नहीं. झूठ कहूँ तो सब कुछ है मेरे पास. झूठ कहूँ तो सब कुछ है मेरे पास, और सच कहूँ तो तेरे सिवा कुछ नहीं इतना खास. धन्यवाद. चला तर मग आमच्या इयत्ता त्या घेऊन येत आहेत ललाटी भंडार. या गाण्यावर त्या नृत्य सादर करणार आहेत मानसी आणि मंदिर
बोल नको बेटा. अजून जवळपास 70% कार्यक्रम राहिलेला आहे. 60 ते 70%. तो कार्यक्रम आपण आनंद घ्या, फक्त शांतता ठेवा. माझ्याकडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इथपर्यंत होतं. मी आता आपली रजा घेणार आहे आणि पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमच्या विद्यालयाच्या देशमुख मॅडम या करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्याच्या आधी एक छोटासा शेअर सांगू का नको? मेरा जमीर मेरा एतबार बोलता है, मेरा जमीर मेरा एतबार बोलता है, मेरी जुबान से परवरदिगार बोलता है. मेरा जमीर मेरा एतबार बोलता है, मेरी जुबान से परवरदिगार बोलता है. साहब कुछ और काम तो जैसे उसे आता ही नहीं. साहब कुछ और काम तो जैसे उसे आता ही नहीं, मगर वो झूठ बहुत शानदार बोलता है. धन्यवाद. का नाम और हाथों हाथों पे लिखा है ताली बजाने वालों का नाम. बजाओ ताली. पेपर ला पेपर, आज की ताजा खबर. पेपर पेपर पेपर, आज की ताजा खबर. आपल्या विद्यालयात पेपर लया. काय वा गरमा, काय कर राही तू? काय सांगी राहणार? चष्मा लायते म्हणा मैसेज ना काय आटे भटकाले. शिंदखेडा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील 20 म्हशी हुंड्यासाठी 20 म्हशीची आत्महत्या. हेलावालांना अटक. मायो म्हशी आत्महत्या करायला लागल्यात. हुंड्यासाठी मग तिथे लव्ह मॅरेज करायला काय जाय? डोकं पिका फिरण्या का तू ना? म्हशी काय लव्ह मॅरेज करतील? म्हशीतले काय हुंडा लागस का मग? पेपर मा येले म्हणून वाची राहिलो मी. आता तर काय येले? समुद्राला आग लागल्यामुळे समुद्रातील मासे झाडावर बसले. शिलगा हो दादा पेपर पेपर वाला ना रिकामा ते रिकामा तुम्हाला डोकं फिरणं ते फिरणं मना बी फिरवतो. धन्यवाद. संचलनासाठी मी आदरणीय देशमुख मॅडमांना आमंत्रित करतो. विद्यार्थिनी तेजश्री सदाराव, इयत्ता 4ची मुलगी तेजश्री सदाराव ही आपल्या पुढे एक गीत सादर करणार आहे. केसरी या चित्रपटातलं अतिशय सुंदर गाणं आहे. अतिशय देशभक्ती ज्यात ओतप्रोत भरलेली असं गाणं आहे. तेरी मिट्टी वाढवायचं आहे. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे एक केसरी रंग सजाया है. ये मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे न रहे. ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे न रहे. ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे न रहे. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. सरसों से भरी खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतना वे मेरा वतना वे, तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी इसमत पे
मैं कितना नसीब वाला था, तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आँख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो। ओ भाई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आग से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है तेरी मिट्टी में। जाहीर करण्यात आलेलं आहे। छान, इकडे यायचंय, इकडे ये तू। नाही ना, हा ठीक आहे। लोचना आणि ग्रुप ऑल जावे दिल्ली री झूम उठे आगरा, ऑल जावे दिल्ली री झूम उठे आगरा, रे 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 घूमेरी घूमेरी तेरा घाघरा, रे 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 घूमेरी घूमेरी तेरा घाघरा। हाल जावे दिल्ली रे झूम उठे आगरा, हाल जावे दिल्ली रे झूम उठे आगरा, सरे रे रे घूमे रे नु घूमे मेरा घाघरा, सरे रे रे घूमे रे नु घूमे मेरा घाघरा। चीज अनमोल से ना तेरा कोई मोल री, नींद मेरी लूटे से तेरी रमजोल री, नींद मेरी लूटे से तेरी रमजोल री। माथे पे टिक्का भी चांद की जो लाग रहा, माथे पे टिक्का भी चांद की जो लाग रहा, रे 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 घूमेरी घूमेरी तेरा घाघरा, रे 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 घूमेरी घूमेरी तेरा घाघरा। लंबा घटा सुथरा रे तू भी छोरा छेल, तमना की सीते तू छोरा घना सेल, तमना की सीते तू छोरा घना सेल। बोल के चढ़े रे जो दिल में दाब रहा, बोल के चढ़े तू जो दिल में दाब रहा, सारा रा रा घूमे रे नु घूमे मेरा घाघरा, सारा रा रा घूमे रे नु घूमे मेरा घाघरा। दर्द हो तो रोती है बेटिया, ओस की बूंद सी होती है बेटिया, जरा भी दर्द हो तो रोती है बेटिया, रोशन करेगा बेटा तो एक ही कुल को, दो दो कुल की लाज होती है बेटिया। अपने देश का नाम हर क्षेत्र में दुनिया भर में ऊंचा उठाया है, तो इसी भारत की बेटियों के लिए नृत्य लेकर आ रही है छठी कक्षा की छोटी छोटी बेटियां दिशा सूर्यवंशी और उसकी सहेलियां। जानिया मैं शीश झुकावा, मेरी दिल जानिया तेरे नाम जो कर जावा कम जो, तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, सारे जहां दिल जाने शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो मेरे नैनों से बनके हर आंसू है अपना, तेरे होठों पे
करने की तेरी बारी, सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल गाने शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो। हो मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे है चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है, खुद पे हम नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना। बाज हम जानसाज हम इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, झूमते के तार से इंडिया वाले, झूले हार से इंडिया वाले, छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। आली, इतना अच्छा परफॉर्मेंस हुआ, फिर भी आप क्यों नहीं बजा रहे ताली? यानंतर आमच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी, 6वीच्या विद्यार्थिनी दिव्या आणि तिचा ग्रुप 2 विद्यार्थिनी घेऊन येत आहे मेहंदी लाचन लागे। नाव तसं माणूसले काम धंदाले लागू दे। आया माय अजून झोपेलाच येतस, मनाचा काय ना कामे वाईग्यात बडा 8 वाजा लगून आळस पडेल राहतस। काय हो तू न जवळ जवळ दगो कटकट करी रास, आता का तू भटकी जायचे का जवळ जवळ देख गड्या तू कितली बी देवले कवटाशी जेव्हा तेव्हा वाशे तू मेन पोऱ्या बी तशा बाप तसा बेटा कुंभारना लोटा गंजाय ना काय कटकट कर राणी। अहो कारभारी मराठी मा म्हण, अहो कारभारी घर बटी बटी नदीनं पाणी पण पुरस नाही, मराठी मा म्हणशे उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी। धन्यवाद। थांबतकच मी काम होणारे आमचे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अतिशय आणि ती आपल्या कार्यक्रमाला भेट द्यायला आलेली, तिचेही टाळ्या वाजून स्वागत करून घ्यायचं, ठीक आहे? लवकर यायचंय। मुझे रोक टोक कहते हैं लोग, पर मुँह सा है मेरा जानू।
सा लगता है मेरे सामने मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरे सामने सांजीचा कमरबंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग माऊली केसात गजर पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी पिंडी काळी कुर्ती घालून आली ती